ठाणे महापालिकेच्या बहुचर्चित टीडीआर प्रकरणात राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी थेट लक्ष घालत मानपाडा, टिकुर्शीनिवाडी आणि नॅशनल पार्क परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली। या दौऱ्यादरम्यान त्यांनी स्थानिक नागरिकांच्या तक्रारी जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती मागवली। गेल्या काही दिवसांपासून टीडीआर मंजुरी प्रक्रिया, मानपाडा परिसरातील जमिनी तसंच नॅशनल पार्क लगतच्या भूखंडाबाबत विविध प्रश्न उपस्थित होत आहेत। विकास हक्क हस्तांतरण प्रक्रियेसंदर्भात अनेक शंका उपस्थित केल्या जात असून काही प्रकरणं न्यायालयीन स्तरावरही पोहोचली आहेत। पाहणी दरम्यान सरनाईक यांनी परिसराच्या विकासाबाबत महत्त्वपूर्ण सूचना केल्या। नॅशनल पार्क लगतच्या परिसरात मुंबईतील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानाच्या धर्तीवर मोठं प्राणी उद्यान उभारण्याची संकल्पना पुढे आली आहे। त्यामुळे पर्यावरण संवर्धनासोबतच पर्यटनालाही चालना मिळू शकते असं मत व्यक्त करण्यात आले। यावेळेला स्थानिक नागरिकांनी टीडीआर प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार झाला असल्यास त्याची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। सरनाईक यांनी नागरिकांच्या भावना जाणून घेत संबंधित बाबींची माहिती प्रशासनाकडून घेण्याचं आश्वासन दिले। दरम्यान या पाहणीनंतर टीडीआर प्रकरणाला नवा राजकारण वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात असून ठाण्यात या विषयावर पुन्हा एकदा चर्चा रंगू लागली आहे। 1 एकर जागा ही माझ्या मतदारसंघामध्ये महापालिकेच्या ताब्यात आलेली आहे। महापालिकेनं न्यायालयामध्ये ज्या पद्धतीचं ॲफिडेव्हिट दिलेलं आहे त्यानुसार ह्या जागेचा TDR म्हणजे DRC जवळजवळ 82 लाख स्क्वेअर मीटर 82 लाख स्क्वेअर फुटाचं बांधकाम ह्या ठिकाणी होणार आहे। 8 लाख स्क्वेअर मीटरचा हा एरिया आहे आणि डायाभाई अँड कंपनी नावाची जी कंपनी आहे त्या कंपनीला काहीतरी अधिकार यांनी दिलेले आहेत न्यायालयानं, त्यानुसार त्यांना ते DRC देण्याचा निर्णय महापालिकेनं घेतलेला आहे। परंतु ह्या भागाचा आमदार आणि त्याचबरोबर राज्याचा मंत्री म्हणून माझ्याकडे अनेक लोकांनी, पर्यावरणवादी संघटनांनी, त्याचबरोबर घोडबंदर रोड आणि शहरातल्या काही सामाजिक संघटनांनी अनेक निवेदनं दिलेली आहेत। त्यांच्या मतानुसार एवढा मोठा TDR जर ठाणे महापालिका क्षेत्रातील इमारतींवर लोड केला जाईल तर शहरातील ज्या पद्धतीनं पाणी पुरवठा योजना आहे किंवा रस्ते आहे किंवा अन्य ज्या डेव्हलपमेंट चालू आहे त्यावर फार मोठ्या प्रमाणात परिणाम होईल। कारण आत्ताच घोडबंदर रोडवासियांना आम्ही पाणी मोठ्या प्रमाणात देऊ शकत नाही, त्यांना टँकरचा पाणी पुरवठा करावा लागतो आणि अशा परिस्थितीमध्ये परत हा 80-82 लाख स्क्वेअर फुटाचा जर TDR दिला एखाद्या कंपनीला तर निश्चितपणे शहराच्या बाकीच्या नियोजनामध्ये फार मोठ्या प्रमाणात प्रभाव पडेल। मी ADTP ठाणे महानगरपालिका आणि अतिरिक्त आयुक्त यांना दोघांनाही सूचना केलेल्या आहेत की नवीन डेव्हलपमेंट प्लॅन जेव्हा पब्लिश होईल त्यानंतर त्यामध्ये काय काय आरक्षणं आहेत, कुठली आरक्षणं काढलेली आहेत, कुठल्या आरक्षणाचा त्यामध्ये समावेश केलेला आहे ह्याकडे बघून नंतरच ह्या बाबतीत DRC देण्याचा आपण निर्णय घेऊ। कारण